सोलापूरहून हैदराबादच्या दिशेने निघालेल्या बलकरचा भीषण अपघात जे ते सोलापूर शहरात झालेला आहे। सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरती जवळच जे ते शहराच्या जवळच जे ते अपघात जे त्या बलकरचा झाला आहे। आपण घटनास्थळावरती सध्या आहोत आणि हाच बलकर जो आहे तो सोलापूरहून नळदुर्गच्या दिशेने निघालेला होता। मात्र प्राथमिक जी माहिती मिळते त्यानुसार या बलकरचा टायर फुटला आणि त्यानंतर हैदराबादच्या दिशेने जे रोडवरनं जे प्रवास करत होते त्या दुचाकी स्वारांना या बलकरने सुरुवातीला धडक दिली आणि त्यानंतर विरुद्ध दिशेनं असलेल्या गॅरेज वरती दुभाजक ओलांडून हा बलकर जो आहे तो येऊन आदळलेला आहे। आणि या ठिकाणी जी माहिती प्राथमिक मिळते त्यानुसार गॅरेज मध्ये देखील काही लोक काम करत होती आणि समोर त्यांच्या मोठ्या प्रमाणात वाहनं होती। मात्र या सगळ्या वाहनांना धडक देत गॅरेज वरती हा बलकर आदळलेला आहे। सध्या घटनास्थळावरती बचाव पथक जे आहे ते दाखल झालेले आहे। सोलापूर पोलिसांचे पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। गॅरेज मध्ये कोणी होतं का आणि वाहनांमध्ये कोणी होतं का आणि कोणी या ठिकाणी जखमी आहे का यासाठी शोधकार्य जे आहे ते सध्या पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। क्रेनच्या साह्याने हा बलकर जो आहे तो घटनास्थळावरून आता हटवला जातोय। पोलिसांचे पथक असतील, NHAIचं पथक असेल, वैद्यकीय मदत पोहोचवणारे पथक असतील हे सगळे घटनास्थळावरती दाखल झालेले आहेत। आतापर्यंत जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार जवळपास 4 जखमींना घटनास्थळावरनं जे आहे ते सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आलेला आहे। मात्र या चौघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती जी ती घटनास्थळावर प्राथमिकदृष्ट्या माहिती मिळते। मात्र वैद्यकीय पथक जे आहे ते या ठिकाणी घटनास्थळावरती थांबून आहे। जे गॅरेज मध्ये काम करणारे लोक होती ते कोणी आतमध्ये अडकलेलं आहे का याचा शोध कार्य जे सध्या बचाव पथकात केलं जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।